देख रहे हैं विदर्भ की आवाज, खबरों की हकीकत। वर्षी बी विश्वकर्माची कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन जो आहे खापरखेड्याच्या गेल्या किती वर्षापासून या कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे विश्वकर्माची पूजा होते। आज विश्वकर्मा जयंती आहे, विश्वकर्माची आपण प्रतिमा देतो। माझ्याबरोबर खापरखेड्याचे मुख्य अभियंता साहेब आहे, त्यांच्या शुभेच्छाच्या माध्यमातून काय सर काय म्हणाल, शुभेच्छा काय देणार? मी इथे आल्यानंतर मला कळलं की दरवर्षी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन जी आहे खापरखेडा महाऔष्णिक विद्युत केंद्रामध्ये विश्वकर्मा जयंती ही मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने खूप मोठ्या प्रमाणात साजरी करत असते। मला यावेळेस त्यांनी इन्व्हाइट केलं, मी पूजेला आलो, मला खूप आनंद झाला। आणि ह्याच दिवशी विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने मी खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी, माझे सर्व कॉन्ट्रॅक्टर बंधू, कंत्राटी कामगार या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। शुभेच्छा दिलाय, काय म्हणणार साहेब? शुभेच्छा साहेबांनी दिल्या, कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन काय शुभेच्छा? दरवर्षीप्रमाणे आम्ही भगवान विश्वकर्मा जयंतीचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करतो, या पवित्र राम मंदिरामध्ये। आणि आमचे मुख्य अतिथी म्हणून या पॉवर स्टेशनचे मुख्य अभियंता जे असतात त्यावेळेस असतात। यावेळेस श्री कुमारवार साहेब मुख्य अभियंता म्हणून लाभलेले आहे आणि सर्व कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी उपस्थित आहे। आम्ही भगवान श्री विश्वकर्माजींना आम्ही चरणी प्रार्थना करतो की आमच्या प्लांटमध्ये जनरेशन वगैरे आम्ही सर्व मिळून आमचं एक नाव लौकिक हो खापरखेडा पॉवर स्टेशनचं। आणि सगळे अधिकारी या ठिकाणी आलेले आहे, सगळे कर्मचारी आलेले आहे या ठिकाणी। आणि या पूजेला सगळ्यांनी आपला भगवान विश्वकर्माजीचा आशीर्वाद घेतलेला आहे। मी या निमित्तानं सर्व आमचे कंत्राटदार बंधू, आमचे कामगार, सर्व अभियंते यांना शुभेच्छा देतो मी। कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनकडे आपण शुभेच्छा तर दिल्या, पण निरंतर प्रगती पॉवर प्लांटची झाली पाहिजे। पण त्यानंतर पॉवर प्लांटच्या नंतर जे ठेकेदार आहे त्यांची बी प्रगती या पॉवर प्लांटच्या माध्यमातून झाली, असं साकडं घातलंय का? नक्कीच या पॉवर स्टेशनमध्ये काम करणारे प्रत्येक कंत्राटदार जे आहे ते फारच मेहनतीनं आणि पॉवर स्टेशनचं जनरेशन वाढवण्यासाठी काम करत असतात। इथली संस्कृती, इथलं कल्चर एक वेगळं आहे। तुम्ही आता पत्रकार किंवा तुम्ही चॅनलवाले पाहत असाल, खापरखेड्यामध्ये एक वेगळं कल्चर आहे। या पूजेच्या निमित्तानं म्हणा, धार्मिक कल्चर आहे आणि पॉवर स्टेशनसाठी ते जीवापाड मेहनत करतात आणि जनरेशन कसं वाढेल याकडे लक्ष देतात आणि देत राहतीलच, अशी मी यावेळेस त्यांना विनंती करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो। दिवाकर भाऊ आहेत माझ्याबरोबर। दिवाकर भाऊ, काय शुभेच्छा द्या, शुभेच्छाच्या माध्यमातून काय बोलणार? भगवान विश्वकर्मा जे आहे हे आमच्यासाठी आशीर्वादच आहे त्यांचा। आणि खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राला ते खूपच आमच्यासाठी लाभदायक आहे। त्यामुळे आजचा दिवस आमच्यासाठी सोनेरी दिवस असतो। या कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे आयोजित या विश्वकर्मा जयंती उत्सवाला आमचे या खापरखेडा औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता लाभले, सगळे उपमुख्य अभियंता, सगळे अधिकारीगण, सगळे कंत्राटी कामगार, कर्मचारी वर्ग, कंत्राटदार, या उत्सवाच्या निमित्ताने माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छा दिलेल्या आहे। शुभेच्छाच्या माध्यमातून ज्या प्रकारे विश्वकर्माची पूजा होते आणि त्या विश्वकर्माच्या पूजेच्या माध्यमातून खापरखेडा प्लांट असो या कोराडी असो या महाराष्ट्रातला कोणताही औष्णिक विद्युत केंद्र असो, तो विश्वकर्माची पूजा करून, विश्वकर्माची आरती करून, विश्वकर्माची प्रेरणा घेऊन एक कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन असो, कॉन्ट्रॅक्ट कोणी बी असो, पण एक प्रगतीमध्ये जेव्हा अगर एक खूप मोठा वाटा जेव्हा महाजनकोचा असतो, त्यांचे मुख्य अभियंता असतो, तेवढाच वाटा ठेकेदारांचा, त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरचा असो। हाच प्रार्थना माननीय सन्माननीय मुख्य अभियंता आणि कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे आमचे दिलीप बनसोड साहेबांनी केलं आहे। आपण बघू शकता विदर्भ की आवाज, सच की हकीकत, मी मुख्य संपादक, कोराडी, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र, दोन्ही घेतलं।